केळीला कमी भाव देणारे अंजनगाव बोर्ड रद्द करण्याची मागणी। केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक, आंदोलनाचा इशारा। केळी उत्पादक शेतकऱ्यांना बुऱ्हाणपूर किंवा रावेरचे बोर्ड योग्य तो भाव देत आहेत, मात्र त्या तुलनेत अंजनगावचे बोर्ड केळीला अत्यल्प भाव देत असल्याने बुलढाण्याच्या खामगाव परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। या संपूर्ण शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपला रोष व्यक्त केलाय। बुऱ्हाणपूर आणि रावेर बोर्ड प्रमाणेच अंजनगाव बोर्डामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा, याकरिता अन्यथा अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करून शेगाव येथे स्वतंत्र बोर्ड देण्यात यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। अन्यथा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी पाहायला मिळाले। खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। ॲडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेला आहे। यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं। सांगताना 400-500चा भाव, पण प्रत्यक्ष 350-400 रुपयाचाच भाव मिळतो। यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम करतायत। बुऱ्हाणपूरचा बोर्ड असेल किंवा रावेरचा बोर्ड असेल, या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो। 1200 ते 2200 रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादकांना देतात। पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला। अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा, अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील।